जे ध्वनी प्रदूषण करणारे जे गव्हर्नमेंट सिस्टीम आहेत, साऊंड आहे, त्याच्यावरती कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेलं आहे. आगामी सण उत्सवाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता असल्या कारणाने माननीय वरिष्ठांनी वेळोवेळी मीटिंगसुद्धा घेतलेल्या आहेत आणि सर्वांना सूचनासुद्धा दिलेल्या आहेत की अशा प्रकारचे वाद्य जे सार्वजनिक ठिकाणी वाजवू नयेत. आणि त्याच अनुषंगाने आम्ही काल पोळ्याच्या निमित्ताने रामतीर्थ आणि इंदेवाडी या 2 ठिकाणी 3 कारवाया करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रामतीर्थ इथून 2 DJ आणि इंदेवाडी इथून 1 DJ जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जे ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 जो आहे कलम 15 आणि 19 या अन्वये, त्याचप्रमाणे सार्वजनिक शांततेला धोका या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि येथे जे DJ आहेत ते जप्त करून पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेले आहेत. त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे. या अनुषंगाने मी सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की जी गणेश मंडळ आहेत त्यांनी एकतर या डॉल्बी सिस्टीम लावू नये, कारण जी सर्वसामान्य जनता आहेत, जी मुलं आहेत, महिला आहेत, त्यांना याच्यामुळे अतिशय त्रास होतो. त्यांना हृदयविकाराचा धोकासुद्धा त्याच्यातून निर्माण होऊ शकतो. तर जे पारंपरिक वाद्य आहेत त्याचा गणेश मंडळांनी वापर करावा. आणि जर गणेश मंडळांनी जर हे ध्वनी प्रदूषण करणारे डॉल्बी सिस्टीमचा वापर जर केला आणि ते जर जे डेसिबलमध्ये जर ते बसत नसतील आणि ते बसतच नाही, तर त्याच्यावरती जे आहेत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा तसे निर्णय केलेले आहेत की हे ध्वनी प्रदूषण करणारे जे डॉल्बी सिस्टीम आहेत त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. आणि त्याच अनुषंगाने आम्ही एक तालुका पोलीस स्टेशनमार्फत ज्या विविध ठिकाणची जी मिरवणूक पार्क आहेत त्या ठिकाणी जाऊन आज किंवा उद्या एक सॅम्पल जे रिडिंग घेणार आहोत. हे नॉईज लेवल मीटर आम्ही यासाठी तयार करून ठेवलेलं आहे. आणि यानंतर आता सॅम्पल रिडिंग झाल्यानंतर ज्या दिवशी मिरवणूक मार्गावरती गणेश मंडळ येतील त्यावेळेस त्या गणेश मंडळांचे असलेल्या ठिकाणी आम्ही त्या दिवशीसुद्धा आम्ही रिडिंग घेणार